मध्ये हर मित्रांनो हे बघा शाळेला ट्रेनचे डबे बनवून टाकले। आता महाराज होते त्यांना सांगितलं महाराज जी ट्रेन लगी है बैठ जाओ, किधर जाना है ओमकारेश्वर। महाराज जी बोले नहीं पैदल, बोले हम लोग भी पैदल ही है। नर्मदे हर बा केवढा हाल जोरात नर्मदे हर। नर्मदे मित्रांनो आता आपण देवगाव मध्ये प्रवेश केला आहे आणि अन्नक्षेत्र जे आहे ते बहुतेक आपल्या डाव्या बाजूला जायचं आहे। ही जी टाकी दिसते तिकडे जायचं आहे, मला वाटतं बोर्ड हां तिकडेच आहे नर्मदे हर। आणि देवगाव आय थिंक जो 27 की 28 किलोमीटर होतं, 32 किलोमीटर नव्हतं। फक्त इकडून जो आश्रम आहे तो 2 किलोमीटर आतमध्ये आहे। तर तुम्ही कधी आला तर तुम्हाला लक्षात येईल उजव्या बाजूला बोर्ड आहे, आता तरी बोर्ड उभा आहे, नीट कंडिशनमध्ये नसेल तर या व्हिडिओमार्फत हे बघा इथे एक बोर्ड आहे ग्रामपंचायत देवगाव, जनपद पंचायत मोहोगाव असं काहीतरी लिहिलं आहे नर्मदे हर। आणि इकडे एक छोटंसं मला वाटतं हनुमानाचं मंदिर आहे, म्हणजे इकडे बघा नर्मदे हर जय श्रीराम जय बजरंग म्हणजे। आणि इकडची ग्रामपंचायत आहे देवगावची। तर तुम्ही इकडे आलात आणि ह्याचा बोर्ड नसेल, जर कधी नसला तर इथून डाव्या बाजूला आपल्याला जन्मभूमी ऋषी आश्रम आहे देवगावचा। नर्मदे हर नर्मदे हर। हे बघा इकडे पण बोर्ड लावला आहे तसा नर्मदे हर। तर ह्या रस्त्याने आपल्याला संगमाच्या इकडे जायचं आहे आणि तिथे आश्रम आहे नर्मदे हर। महा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड लिहिला इकडे। नर्मदे हर नर्मदे हर। आता आपण 2 किलोमीटर आत जायचं आहे, थोडंसं गाव दाखवतो तुम्हाला। इकडे शाळा आहे नर्मदे हर। शिवाय शंभू हर महादेव। शाळा चालू असतात, अंगणवाडी केंद्र आहे, कळत नाही चालू असतात की बंद असतात। हे बघा आता छोटंसं बाळ एकटंच खेळत आहे बिंदास। हा शाळा चालू आहे, माध्यमिक शाळा मोहोगाव देवगाव। नर्मदे हर जय श्रीराम जय बजरंग। नर्मदे हर। मित्रांनो तर आपल्याला आपल्या मुंबईच्या 4 माऊली भेटलेल्या आहेत। अच्छा मुंबई नाही सॉरी नाशिकच्या, तर त्यांचा परिचय तेच देतील, त्यांचा स्वतःचा परिचय देतील। मुला मी मैथिली नाचणे नाशिकहून। मी स्वाती कुलकर्णी नाशिक। मी सीमा कुलकर्णी नाशिकहून। संगीता कांगणे नाशिकहून। अच्छा मग तुम्हाला असं कसं का वाटलं परिक्रमा करावी? आता तसं बघायला गेलं तर हल्ली यूट्यूब म्हणा किंवा हे इतकं सगळं आहे ना की त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटत राहतं की बघून अचानक चितळे काकूंचा व्हिडिओ बघून तर खूपच त्यामुळे त्यांचं बघूनच ऍक्च्युली सगळे तसं भारावून गेलेले। पण प्रेरणा म्हणजे प्रेरणा मिळाली। हो पण चालत तर मी म्हणजे असं मानसिक सुद्धा तयारी नव्हती माझी की आपण चालत करावी, पण मग गाडीने करू। माझी मावशी पण म्हणाली होती की गाडीने मग काय होऊ शकते वगैरे। गाडी ही मी सप्टेंबर मध्ये घेतली मुंबईला, सेकंड हँड घेतली बलेनो। ओके ड्रायव्हिंग आधीपासून करता? हा ड्रायव्हिंग 17 वर्षापासून एवढा कॉन्फिडन्स? हो ड्रायव्हिंग 17 वर्षापासून करतेय, पण मग गाडीनेच करूया। पण मग अगोदरच्या मैत्रिणी छान आहे तिचा, मय्यत चालवते गाडी येतोच आहे, म्हणजे येतोच आहे की मय्यत सोपं नाहीये। आणि म्हणजे तुमचं कौतुक आहे सगळ्यांचं, मला तर म्हणजे तुमच्याबद्दल खूप प्राऊड
एवढं आहे, कसंही असलं गाडीने करा चालत करा, मैया काही कोणाला सांगत नाही कशी करायची. पण शेवटी कौतुक आहे, गाडीने करणं पण एवढं सोपं नाहीये, कारण तेवढे पेशन्स लागतात गाडी चालवायला बसायला. हो, आणि मग घरचे पण म्हणत होते की कोणी अजून चालवणार नाहीये का असं. अच्छा, मग तुम्ही हे ते सिंगल हँडेड चालवता हा. मग ते अजूनच मोठी गोष्ट आहे, तुम्ही स्वतः एकटे तर एवढं त्याच्यामुळे चालवता. असं झालं ना. आणि घरचंही बरं कोणी नाही म्हणालं नाही आम्हाला. नाही नाही थोड्या- that is आणि great. थोड्या म्हणजे हे- बाकीच्यांनी शंका काढल्या होत्या, मग कसं होईल असं तसं, म्हणजे बऱ्याच साऱ्या. मला पण कुठेतरी एक मन असं वाटलं काय करावं, ओंकारेश्वर वरून ड्रायव्हर घ्यावा का, हा. काही ताणच नको बाई, एवढे सगळे जण एवढं Right, बोलतात आहेत तर. पण मग आमची एक मैत्रीण आहे, तुम्ही हा, भालेराव. भेटली, प्रफुल्ल. प्रफुल्ल, तर हा. दुसऱ्यांदा परिक्रमा Right, करते. हा. मी तिला फोन केला, ती म्हणाली काही नाही तूच करायचंयस म्हणून. मैया तूच सगळी एकटी ताकद दे. मैया आणि तर मग मी म्हटलं ही मैयाची सूचना सूचना आहे. मग नाही, त्याचा अनुभव तुम्हाला प्रत्येक ठिकठिकाणी आलेच असते. अगदी म्हणजे खूपच असं चांगले नाही की अनुभव पायी करणाऱ्यालाच येतात अनुभव, पण हे सगळ्यांना अगदी, येतात. अगदी. हे म्हणजे हे तुम्हाला रस्ता चुकत असेल तरी सुद्धा कोणतरी तिथे थांब, चॉकलेट देते मैया. रस्ता चुकत असेल तरी कोणतरी मध्ये येऊन तुम्हाला रस्ता दाखवतं. अगदी आम्हाला काही माहिती नसतं की आम्ही आज रात्री कुठे थांबणार आहोत. हा 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 थांबवता आणि हा. सांगता की आज रात्री तुम्ही आमच्याकडे थांबा. थांबायचं, चहा घ्यायचा आहे, बरोबर बरोबर. जेवणाला सगळी व्यवस्था करतात. मैया सगळं करते हा. एकदम. म्हणजे आम्हाला काही माहितीच नसतं आज आम्ही हा. रात्री कुठे असणार आहे. बरोबर. आता सुद्धा तिथे गेलो, ते महाराजांनी एक आश्रमाचं आम्हाला सांगितलं की इकडे इकडे जा तुम्ही. पण आम्ही कुठे हॉटेलमध्ये वगैरे काही खात नाही किंवा काही. बरोबर, बरोबर. तर नाही का? आम्हाला ते आणि आता इतका आश्रम, पहिले आम्ही निघालो तेव्हा ठरवलं होतं की आपण हॉटेलमध्ये थांबूया वगैरे, पण काही अशी म्हणजे काय माहिती अशी स्वतःहूनच इच्छाच झाली नाही. आता आश्रमातच वाटतं की नाही, राहावं. आणि आपण मुंबई म्हणजे तुम्ही नाशिकला, आपण त्या साईडला राहतो, वेगळ्या पद्धतीचं लाईफ असतं आणि इथे आपण सगळं मॅनेज करतो. सगळं मॅनेज. झोपण्यापासून ते पहिल्या सकाळच्या नित्यकर्मापासून आपण सगळं मॅनेज करतो. अगदी अगदी हा, अगदी अगदी. नाही तर आपण कसं हायजेनिक हे पाहिजे ते पाहिजे असं काही हो, हो, नसतं. हो, हो. आणि मी सांगते, निघण्याच्या अगोदर मला बरंच नव्हतं, म्हणजे ऍक्च्युली थोडा वर्टिकोचा त्रास झालेला होता अगोदर. त्याच्यानंतर माझं पोट बिघडलं, जुलाब उलट्या झाल्या. तर मग मी असा विचार केला की मैया कदाचित शरीराची साफसफाई करून घेत असेल साफसफाई नसते. निघण्याच्या अगोदर. मैया ते परीक्षा पण मी- परीक्षा घेत नाही, पण ते मन विचलित होऊन बघतं की काय करतात, काय यांना करणार? जायचं की नाही. ते आणि पोटात प्रचंड दुखत होतं. मी घरच्यांना ते सांगू शकत नव्हते, कारण का तुम्ही म्हटलं परत मला म्हणतील लोकं नको जाऊ, बरोबर. म्हणून मी काही सांगितलं नाही. गुपचूप गोळ्या औषधं चालू होती. पण मी शेवटी ओंकारेश्वरला येऊन आहे ना, तेव्हाही माझ्या पोटात दुखत. मी ओंकारेश्वरला ना, जेव्हा नर्मदा मैयाला जल आम्ही अर्पण. सकाळी- हा, आणि तिथे जे मी नर्मदा मैयाचं पाणी प्यायले, प्यायले. तिथे बोटी होत्या, सगळं होतं. पण मी म्हटलं आपल्याला नर्मदा मैयाचं पाणी पिऊनच बरं वाटलं. व्हायचं. आणि खरंच सांगते, चमत्कार घडला. हा थांब बोलू द्या ना. द्यायला नाही आपल्याकडे काही आता. हा बोला ना. हा हे बेटा, त्याच्यामुळे खूप छान चाललंय. हा ना, चांगलं. म्हणजे मला तर खरोखर कौतुक आहे. तुम्ही मगाशीच व्हिडिओ बनवणार होतो मी, पण तेव्हा थोडं घाईत होतो ना. आणि म्हणजे परिक्रमेबद्दल एका शब्दात काय सांगता येईल तुम्हाला? एका शब्दात काय बोलता येईल मैयेबद्दल, परिक्रमेबद्दल? रेवांचल आहे. रेवांचल. तुम्हाला- मैयाच्या पदरात आम्ही पडलेलो पडलं. आहोत. माऊली, तुम्हाला काय बोलायचं एक शब्दात माऊली नाही नाही, खरोखर परिक्रमेबद्दल? मैयाच्या आचल मध्ये आहोत. हा ना. तिच्या दिव्य शक्तीचा अनुभव पदोपदी पद येतोय. येते. हा, आणि तुम्हाला? अगदी म्हणजे मैया पदोपदी आपल्या बरोबर मैया चालते आहे, आपल्याला सोबत हा घेऊन ना. असंच हा. आपल्याला अनुभव येतो. बरोबर. हा, तुम्ही काय बोलणार? हा, काही नाही. मनापासून कौतुक आहे. कौतुक तुमचं सोपं मत नाही, आहे. आम्ही नाही पाहिलं म्हणजे- होतं, पण आम्हाला पण माहितीये की नाही नाही, म्हणजे परिक्रमा हे बघा, युट्यूब बघून लोक सगळे निघाले, पण त्याच्यामधले सगळ्यांनी परिक्रमा पूर्ण नाही केली. कारण हे एक तप आहे आणि कमी लोकांचंच होतं. सगळे लोक रिटर्न गेलेले आहेत. नाही, पण हे मैयाच करून घेते. आणि मी म्हटलं आता हे नर्मदा परिक्रमेमध्ये मी एक शिकले, मैया की इच्छा. मैया की इच्छा. हो, हो, हो. तिलाच माहिती कुठला रूट काय काय. ते. माझ्या सुनबाईनी तर मला पूर्ण रूट वगैरे सगळं तयार करून नाही, दिलेलं त्याचा काय होतं. उपयोग होत नाही. काहीच नाही. ते प्लॅनिंग आपलं काहीच चालत नाही इकडे. जे चालतं मैयाचं प्लॅनिंग चालतं. मैयाचं प्लॅनिंग. तुम्ही कितीही करा, तुम्ही त्याच मार्गाने जाणार. हा, ज्या मैयाचं मार्गाने प्लॅनिंग. मैयाने लिहिलंय की तुम्ही या मार्गाने जाणार, तुम्ही त्याच मार्गाने जिकडे तुमचं भोजन आहे तिकडेच भोजन मिळणार. तुम्ही कितीही करा, म्हणजे तेच करणार. अगदी अगदी. नक्की नक्की. ड्रायव्हिंग
इथे मला वाटत नाही चालवते मैया. मैयाच चालवते. बरोबर काहीच बरोबर. नाही. आणि तुम्ही एकदम बरोबर बोललात. खरंय बाबा. चालेल माऊली, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला आणि खूप कौतुक आहे तुमचं. लवकरात नंबर घेऊन ठेवा ना. नाही, प्रफुल्ला मॅडम आहेत ना, तिचा नंबर आहे ना, प्रफुल्लाचा नंबर आहे. मी तिकडे नंबर आहे की हा नाही नाही, ते तर मैयाचं सगळं, आमचं काहीच नाही आहे. चालेल. तुमचा नंबर काय आहे? नंबर दे माझा. चालेल. तुमचं नाव काय म्हणाल? मैथिली. मैथिली. मी सेव्ह करून ठेवतो. मैथिली नाशिक असं टाकतो. मैथिली मैया नाशिक असं टाकतो. हो मैयाच. मैया माई आमच्यासाठी सगळ्या माई आहेत. सगळ्याच मी पण हिला मातारामच म्हणतात. हो आता इथे आपण इथे कसं आमचं काही असंच पती पत्नी म्हणून काहीच रिलेशन नाही आहे ना, वैराग्यामध्ये आहोत आपण ऍक्च्युली. हो. चला माऊली, लवकरात लवकर मस्त करा परिक्रमा आणि मी तुम्हाला लिंक पाठवीन याची नक्की युट्यूबची. तुम्ही ते बघितलं ना तरी चला. मला वाटेल की तुम्हीच चालतात आहे. सुंदर केलं. नर्मदे हार, नर्मदे हार. चला माऊली, नर्मदे हार, नर्मदे हार. हे बघा मुलांचा सगळा गुळखा झालाय चॉकलेट खायला. नर्मदे हार मित्रांनो. आता आश्रमात नर्मदे हार, नर्मदे हार. आणि आता आश्रम जवळच आहे आणि ह्या 4 माऊली परिक्रमेसाठी निघालेल्या नाशिकच्या आणि त्यांच्याशी नर्मदे हार आणि त्यांच्याशी गप्पा मारून खूप बरं वाटलं. खरोखर त्यांचं कौतुक आहे. म्हणजे कौतुक याच्यासाठी नाही आहे की एक लेडी काय म्हणतात, एक स्त्री आहे म्हणून गाडी चालवून करते असं नाही आहे, पण एवढा लांबचा प्रवास करणं आणि परिक्रमा पूर्ण करणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ह्यासाठी मैयाची इच्छा आणि ह्यासाठी मैयाच ताकद देते, हे तुम्ही त्यांच्या तोंडून देखील ऐकलं. नर्मदे हर. मला पण त्यांच्याशी बोलून खूप आनंद झाला. तर चला आता आपण इकडे जाऊया संगमावर आणि तिकडेही तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो. संगमाचा पण व्हिडिओ बनवून दाखवतो. नर्मदे हार. आणि माताराम कुठे गेली? हा इकडे आहे. याचा शोधावं लागतं कधी कधी. हे बघा मित्रांनो, आपण इकडे पोचलो आहोत आणि या मैयाचं दर्शन घ्याल पटापट. कोण कोण आहे? नर्मदे हर, नर्मदा मैया. छान असं मैयाचं दर्शन. आता आश्रम जवळच असणार, ते दिसतंय काहीतरी. बघा मैयाचा प्रवाह तुम्ही ते बघू शकता. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. आणि 4 स्वान महाराज उभे आहेत, पळालेत. आपली मोक्षदायिनी, जीवनदायिनी नर्मदा मैया बघा कशी चकाकते काचेसारखी. बघा हे बघा, नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. आणि इकडचा असा परिसर आहे. त्या माऊलींशी भेटून बोलून खूप आनंद झाला. पण आपल्याला सॉरी, क्षमा, कारण मी फक्त 2 माऊलींशी बोलू शकलो. बाकीची एक माऊली तर शांतच होती आणि जी 4थी होती ती मुलांना चॉकलेट आणि काही देण्यामध्ये व्यस्त असल्या कारणाने मला त्यांच्याशी बोलता आलं नाही. आणि माझ्या पण पटकन लक्षात नाही राहिलं. आणि त्या मुलांचा गराडाच एवढा होता आहे, त्याच्यात आम्हाला सुद्धा आश्रमात जायचं होतं. ठीक आहे, पण त्यांचं खरोखर कौतुक आहे. नर्मदे हर. आणि त्यांची परिक्रमा आता लवकरच मला वाटतं 4-5 दिवसात पूर्ण होईल. आम्ही पण परिक्रमेच्या म्हणतात ना, म्हणजे काय म्हणतात त्याला, शब्द मिळत नाही. परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. नर्मदे हर बिचाराला मारले वाटतं कोणीतरी इकडे. आम्ही सुद्धा परिक्रमेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत.
15 ते 20 दिवसात आमची पण परिक्रमा पूर्ण होईल. मया कृपेने सगळं नीट चाललंय. मयाची अशीच कृपा राहू दे, सगळ्यांवरती राहू दे. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. शंभो हर हर महादेव. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. चांगले श्वान महाराज आहेत, भुंकले नाहीत. मोस्टली तर भुंकत नाहीत ते लोक. एखाद दुसरा असतो ना शाळेमधला एखादा मुलगा, पूर्ण शाळेत एक कोणतरी असतो असा, तसा परिक्रम आम्हाला फक्त असे 1-2च एवढ्या महिन्यात भेटले जे अंगावर भुंकलेले आहेत. नर्मदे हर. मयाचं दर्शन घ्या मस्त. आता तुम्हाला तिथे जाऊन संगम पण दाखवतो मी. जर मयाचं तिथून जवळून पण दर्शन देता येईल. नर्मदे हर.